नमस्कार मित्रांनो, आज आम्ही गावाकडे आलेलो आहे. इकडलं वातावरण एकदम मस्त राहतं, एकदम व्यवस्थित. तर मित्रांनो, इकडं मस्त थंडगार हवा चालते. शेताकडे आले तर मजा वेगळीच असते. चला इकडं चल, बघा कसं वाटतं इकडं. शेतातलं वातावरण वेगळंच असतं पण ना. तर मित्रांनो बघा किती भारी वाटतंय हे बघा, मस्त किती भारी जमीन वाटते एकदम. असं पाहिलं तर शेरगावाकडं कसं वेगळं राहतं, तिकडं ना असं म्हणजे वावर दिसायला भेटत नाही लवकर सिटीकडं. आणि इकडं मोकळं वातावरण, शेतामध्ये आले तर एकदम मोकळं वातावरण राहतं. इकडे रे, इकडे रे. हे बघा इकडं वावरात ढोरं वगैरे बांधलेले, गाय बैल वगैरे. हे बघा इथं कांदे वगैरे लावलेले, किती मस्त वाटतंय बघा. कसं हिरो हिरो दिसतंय सगळीकडं, मस्त आहे ना. तर मित्रांनो एकदम मस्त वाटतं इकडं. शेतातलं वातावरण एकदम वेगळंच असतं. जसं गावाकडं आले तर काहीतरी असं वेगळंच येतं, वाटतं की काहीतरी चांगलं असतं, एकदम मस्त राहतं. इकडून आहे का रे उतरायला जागा? नाही का? तर मित्रांनो बघा इकडं कांदे वगैरे लावलेले वावरामध्ये. अगदी भारी वातावरण येतं, मस्त थंडगार हवा चालतं एकदम. असं वाटत नाही की इकडं ऊन लागते म्हणून. मस्त कारण की इथं पाणी असल्यामुळे जास्त थंड हवा चालते ना. पाणी असल्यामुळे इथं हवा जास्त थंड हवा चालते. इथं जवळच पाणी आहे, इथं नाला नंदी. हे बघा तुम्हाला दाखवते इथं नंदी कसं आहे, जवळ जवळ नदी पाणी चालू आहे इकडं. अगदी भारी वाटतंय. विचार झाला की चला म्हटलं फिरायला, म्हटलं वावराकडे जावा म्हटलं फिरायला. तर आलो फिरायला आम्ही. मस्त वाटतं एकदम भारी. हा मस्त पाणी आहे इकडे. हे हळू हळू हळू. कायचा कायचा हां हां होत्या पण उतर. हे बघा मित्रांनो आता कसं पाणी भरलेलं आहे बघा. हे तळ आहे, हे तळ्यामध्ये मस्त पाणी भरलेलं आहे. पाण्यामुळे हवा एकदम थंडी हवा लागते, चांगलं वाटतं इथं. बैल वगैरे पण होते इकडं. पाण्यामध्ये एकदम भरपूर पाणी असतं इकडं. हे बघा, हे बघा पाणी, बैल पाणीमध्ये दौराले. किती छान वाटतं इथं. 13चं नाही बघा, बैल धुतात, परत इकडं गाडी दूर आली. 13 तावचं म्हणून. बघा पाणी, बैल पाणी दूर. तेरतावचं बघा इकडं गाडी पण येऊ राहिली धुवायला. बघा गाडी पण धुवायला येते इकडं. देख हात लागा
थंडच पाणी थंडच आपका पानी काही कमीच आहे ज्यादाच पाणी ज्यादाच नाही आपका है नहीं हाँ